महापौर सय्यद इक्बाल यांच्यावर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न, आरोपी पोलिसांच्या ताब्यात. परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इक्बाल यांच्यावर एका युवकाने धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सायंकाळी महानगरपालिका कार्यालयात घडली. या घटनेमुळे महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान एक युवक निवेदन देण्याच्या बहाण्याने महापौर सय्यद इक्बाल यांना भेटण्यासाठी महानगरपालिका कार्यालयात आला होता. निवेदनाच्या संदर्भावरून त्याने महापौर यांच्याशी बाचाबाची करून वाद घालण्याचा प्रयत्न केला. महापौर सय्यद इक्बाल यांनी संबंधित युवकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकण्यास तयार नसल्याने सुरक्षा रक्षकांनी त्याला कार्यालयाबाहेर काढले. त्यानंतरही युवकाने गोंधळ सुरूच ठेवला. दरम्यान त्याच्याजवळ असलेले धारदार शस्त्र त्याने महानगरपालिका आवारात टाकून देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. संबंधित आरोपीविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात महापौर यांचे स्वीट साहेब यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती महापौर सय्यद इक्बाल यांनी यावेळी माध्यमात बोलताना दिली. पुढील तपास नवा मोंढा पोलीस करत आहे. तुमचं बोलणं झालं होतं 2 दिवसा अगोदर मी आता पूर्णतः माहिती घेतली. आमचे कर्मचारी साफसफाई मुख्य कर्मचारी करण गायकवाड यांनी याच्यावर कारवाई केली. ते अडथळा निर्माण करू लागला. जेव्हा डंपयार्डमध्ये जे चिकन वेस्ट असते ते टाकण्याकरता त्याने मना केलं होतं, तुम्ही इथं टाकू नका. कारण 2दा-3दा त्याला समजून सांगितलं बा आपण असं करू शकत नाही, जे शासकीय कारवाई ते आम्हाला करावं लागते काम. त्या कामामध्ये त्यांनी बाधा निर्माण केली. त्या अनुषंगानं करण गायकवाडनी ह्याच्यावर NC दाखल केलेली आहे नानलपेठ पोलीस स्टेशनमध्ये. त्याला असं वाटलं असेल की बहुतेक मी केस केला आहे म्हणून. या घटनेच्या नंतर काय तुम्ही तक्रार दिलेली आहे, गुन्हा दाखल झाला का, काय नाव काय त्या व्यक्तीचं? नाव त्याचं मला माहीत नाही. काय समाजसेवक म्हणून आहे, रफिक काय नाव आहे त्याचं, रफिक समाजसेवक. या घटनेसंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. उद्या आंदोलनाचा हत्यार उपासला जाणार असं कर्मचाऱ्यांकडनं सांगितलं जातं. नाही, मी आमच्या कर्मचाऱ्यांना आवाहन करत आपलं काम करत राहावं. असे व्यक्ती राहत आपले आहेच, त्यांची मानसिकता तसे ते करत राहतं, आपण करू नये त्यांचं. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही बोलणं झालं का या संदर्भात? वरिष्ठ नेत्यांशी काय बोलणं झालं? फोन वगैरे आला होता? नाही, वरिष्ठांशी काय संपर्क झाला नाही. आता त्यांना पण जर माहीत झाला नसेल, बहुतेक माहीत झाला तर नक्की फोन येईल. तुम्ही फिर्याद दाखल केली आहे, गुन्हा दाखल झाला? हो झालं आहे. आमच्या कर्मचारीने त्याच्यावर फिर्याद दाखल केली.